आणि तुम्ही सगळे काही तुम्हालाही माहिती पूजा होणार नाहीये आज. सगळ्यांचे 100% खरं बोलते. मूर्ती नाही मिळणार आहे, पूजा होणार नाहीये, कार्यक्रम कॅन्सल आहे. हे बघा मुलांना, आता रडत नाही बसायचं. देवाचं कार्य. समीर आणि अर्पिता मिळून करू शकणार का विठुरायाची पूजा? तू अनोळखी तरी सोबती या मालिकेमध्ये समीर आणि अर्पिता दोघांनी मिळून एक कार्यक्रम करायचा विचार केला आहे. चाळीतले सर्वच छोटे छोटे मुलं ह्या कार्यक्रमचे सहभागी होणार आहेत आणि ते फार उत्सुक आहेत, कारण की विठुरायाची पूजा केली जात आहे आणि हा प्रसंग आषाढी एकादशीच्या निमित्ताने ठेवला गेला आहे. पण ह्या प्रसंगामध्ये एक मोठा गोंधळ होणार आहे की विठुरायाची मूर्ती सगळ्यांना भेटत नाहीये. तर बघूया तू अनोळखी तरी सोबती मध्ये पुढे काय घडून येईल. दबाव नाही आणू शकत. देव म्हणजे काही नवरा वाटला का मुठी ठेवायला? तुझ्या चाळीत नक्की आहे असं मनापासून सांगा त्याला. आणि हे सगळं आवडायला गेलं. चल अर्पिता मॅडम, तुमच्या सगळ्या ठिकाणी चौकशी केली पण काही उपयोग नाही. माझ्या ओळखीचे पण सगळ्या लोकांना फोन क्या हुआ? सेटअप आम्हा सेटअप सेंटर पे बैठने गए. किती वर्षी अर्पिता मॅडम, ओळखीच्या सगळ्या ठिकाणी चौकशी केली पण काही उपयोग नाही. माझ्या ओळखीचे पण सगळ्या लोकांना फोन मूर्ती काही मिळत नाही. ट्राय केलं सगळीकडे पण काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही. मी पण सगळीकडे पाहिलं पण कुठेच मूर्ती मिळत नाही. टाउन तक चेक किया पण मूर्ती काही मिळत नाही. मूर्ती नाही मिळत आहे. म्हणजे मी डबल ट्रिपल पैसे देते त्यांना म्हणाले, पण स्टॉकच नाही आहे, काय करणार? सॉरी पण तुमच्या पैशांनी काही होईल अशी अपेक्षा आहे. ए, तुझ्या भक्तीने मूर्ती मिळवून दिली आहे का? अजून तरी नाही. तुमच्या काही आमच्यात फरक काय माहिती? तुमच्या पैशांनी हार नाही आणि आमची भक्ती अजूनही सांगते की इथून मुली येते. सगळ्यांनी शांत राहा, कोणी रडू नका. देव ना आपल्याला असं निराश नाही करत कधीच. मनापासून साथ घातली की तू नक्की येतो त्यामुळे रडायचं. शांत व्हा बरं सगळ्यांनी, शांत व्हा. वास झाली का तुझी दाखव? कशाला लहान मुलांना खोटे आशीर्वाद ठेवते? जे खरं आहे ना त्याला तोंड द्यायची ताकद आतापासूनच येऊ दे त्यांच्यात. आणि तुम्ही सगळे काय लहान मुलांसारखं करताय? तुम्हालाही चांगलंच माहिती पूजा आज होणार नाही म्हणजे नाही. एक्झॅक्टली. समीरची आई म्हणते ते 100% खरं आहे, प्रॅक्टिकल आहे. मूर्ती काही मिळणार नाहीये, सो आजचा कार्यक्रम कॅन्सल. मुलांना आता रडत नाही बसायचं. अरे देवाचं कार्य आहे ना, मग त्याच्या मनात असतं ना तेव्हा तो तसं करतो आणि तेव्हाच तो करूनही घेतो. कळलं का? देव आहे तो, कोणी त्याच्यावर दबाव नाही आणू शकत. ते म्हणजे देव म्हणजे काही नवरा आहे ना मुठीत ठेवायला. मुलांनो, चला देवाची मनापासून माफी मागा आणि काही चुकलं असेल तर सांगा, क्षमा कर. आणि पुढच्या वर्षी आषाढी एकादशीला आमच्या चाळीत नक्की. हा चला माफी मागा आणि आवडायला घ्यायचं. हो चला कार्यक्रम कॅन्सल झालाय. चला पूजा काही. चल